मित्रांनो, यावेळीच्या माध्यमाने पोलीस पाटील पदभरतीसाठी नाशिक जिल्ह्यावरती कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याविषयी सविस्तर चर्चा आपण करणार आहोत। पोलीस पाटील पदभरतीचा नाशिक जिल्ह्याचा पेपर 22 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटून जातील, कारण स्वतःच्या परिसरातील जी पण माहिती असते आणि जिल्ह्याची माहिती असते त्यावरती कमीत कमी 8 ते 10 प्रश्न तुम्हाला आरामशीर विचारलेले बघण्यासाठी भेटून जातील आणि जास्तीत जास्त 15 ते 16 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। तर त्यासाठी नाशिक जिल्ह्याविषयी जी पण माहिती आहे ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे। तर त्यासाठी आपण नाशिक जिल्ह्याविषयी जे पण महत्त्वाचे प्रश्न उत्तर असतील ते या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये नाशिकच्या कोणत्या दिशेला कोणता जिल्हा येतो ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। सर्वात पहिल्यांदा आपण सीमांविषयी माहिती जाणून घेऊया। नाशिकच्या उत्तरेला धुळे जिल्हा आहे, पूर्वेला जळगाव जिल्हा आहे, आग्नेयेला औरंगाबाद जिल्हा आहे, दक्षिणेला अहमदनगर जिल्हा आहे, नैऋत्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेला नवसारी जिल्हा आणि वायव्येला डांग जिल्हा। अशा प्रकारच्या आपल्याला नाशिकच्या वेगवेगळ्या ज्या पण दिशा आहेत त्यांना हे जिल्हे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील। चला आता नाशिक जिल्ह्याविषयी काय महत्त्वाचे प्रश्न उत्तर बघूया। यातील आपला पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, नाशिकचे पहिले नाव काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, गुलशनाबाद। ठीक आहे, गुलशनाबाद हे नाशिक जिल्ह्याचे पहिले नाव होते आणि हे कोणी ठेवले असं जर प्रश्न विचारला, गुलशनाबाद हे नाशिकचे पहिले नाव कोणी ठेवले नाही तर कोणी बदलले होते, तर मोगलांनी हे नाव बदलले होते असं आपल्याला सांगता येईल आणि ते सुभ्याचे मुख्य ठिकाण होते असं देखील आपल्याला सांगता येईल। तर ही काय महत्त्वाची माहिती आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। 2 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, 15,582 चौरस किलोमीटर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। आता यामध्ये जर विचार केला तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल नाही तर काही नोट्स वापरत असाल तर त्यामध्ये हे जे उत्तर आहे मागे पुढे होऊ शकतं। यामध्ये 15,500 ते इथं 82 दिलं तर इथं 32 असू शकतं, त्यानंतर थोडं कमी जास्त असू शकतं, परंतु आपल्याला 15,500 आणि पुढे जे पण असेल ते लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, त्यामुळे आपल्याला 15,500 हे महत्त्वाचं असणार आहे चौरस किलोमीटर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। बघा पुढील 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, 3रा क्रमांक आहे। ठीक आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील त्याच्याच रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आणि त्याचे क्षेत्रफळ तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं आणि त्याचं क्षेत्रफळ किती? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे। कोणतं? राजस्थान राज्य हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि राजस्थान राज्याचं क्षेत्रफळ किती आहे असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला काय सांगायचं आहे, 3,42,239 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे। चला पुढील प्रश्न बघा, 5 नंबरचा काय दिलेला आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 2रा क्रमांक आहे। लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 2रा क्रमांक आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने पहिलं राज्य कोणतं आहे देशातील असा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, उत्तर प्रदेश। महाराष्ट्राचा 2रा क्रमांक आणि उत्तर प्रदेशाचा पहिला क्रमांक आहे, कारण 2011च्या जनगणनेनुसार जर विचार केला उत्तर प्रदेशाची लोकसंख्या तर ती 20 करोड होती मित्रांनो। त्यामुळे महाराष्ट्राचा 2 नंबरचा आणि 1 नंबरचा उत्तर प्रदेश या देशाचा इथं सहभाग बघण्यासाठी भेटेल। त्यानंतर असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, सिक्कीम। सिक्कीम राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार। आपण नाशिक बद्दल आता पुन्हा माहिती जाणून घेऊया। नाशिक जिल्ह्याचं हे नाशिक नाव कसं पडलं, नाहीतर नाशिक पौराणिक नामाबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हे नाव कसं पडलं, नाहीतर त्याबद्दल माहिती। आता जर विचार केला तर नाशिक हे शहर पौराणिक काळापासून प्रसिद्ध आणि पवित्र क्षेत्र म्हणून ओळखलं जातं। आता यामध्ये आपल्याला जर विचार केला पौराणिक काळामध्ये 14 वर्षांचा राम लक्ष्मणाचा जो वनवास होता यामध्ये नाशिक जवळील या जंगलामध्ये लक्ष्मणाने काय केलं होतं, जी रावणाची बहीण होती शूर्पणखा हिचे नाक कापलं होतं। ठीक आहे, नाक कापलं होतं आणि नाकाला जर विचार केला तर संस्कृतमध्ये काय म्हणतात, नासिका म्हणतात। ठीक आहे, नाकाला काय म्हणतात, नासिका। त्यामुळे यावरतून आपल्याला नाशिक या विभागाला किंवा जिल्ह्याला नाशिक नाव असं पडलं असं सांगता येईल, असा पौराणिक इतिहास आहे। तर असं देखील आपल्याला सांगता येईल। ठीक आहे, नाशिक हे जिल्ह्याचं नाव आहे ते कसं पडलं हे तुम्हाला यावरतून समजत आहे।
तर चला पुढे जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील एकूण आपल्याला तालुके किती आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाशिक जिल्ह्यात किती तालुके आहेत. तर नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. ते कोणकोणते ते तुम्हाला इथं दिसत असतील. आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व काही उपलब्ध करून देणारच आहोत. त्यासाठी आपण या नोट्सचा नक्कीच लाभ घेऊ शकता. त्यासोबत आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की आधी जे 13 तालुके होते, ठीक आहे, नाशिक जिल्ह्यात किती 13 तालुके होते, त्यानंतर नव्याने जे 2 तालुके ॲड झालेले आहेत ते कोणकोणते तालुके आहेत. तर आपल्याला सांगता येईल देवळा व त्र्यंबक हे जे 2 तालुके आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये नव्याने ॲड झालेले आहेत. असं देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की लेटेस्ट जे नव्याने तालुके ॲड झाले आहेत ते कोणकोणते. त्यामुळे ही सुद्धा माहिती माहीत असणं गरजेचं असणार आहे. बघा यामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रात तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके आहेत असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाही तर महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. किती? 36 जिल्हे. आणि या 36 जिल्ह्यांमध्ये 358 तालुके आहेत असं आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर चला पुढे अजून काय महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. यावरती तुम्हाला अजून असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की असा कोणता जिल्हा आहे त्यात एकही तालुका नाही. तर मुंबई शहर हा असा एक जिल्हा आहे त्यात एकही तालुका नाही असं आपल्याला सांगते. यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न बघा काय विचारला गेलाय. नाशिकमध्ये कोणत्या नद्या मिळतात असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही नद्या दिल्या असतील आणि यातील कोणती नाशिकची नदी नाही, नाहीतर यातील कोणती नाशिकची नदी आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाहीतर कोणकोणत्या नद्या नाशिकमध्ये मिळतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर यातील सर्वात महत्त्वाची आणि प्रचलित जी नदी आहे ती आहे गोदावरी नदी, खूपच प्रसिद्ध. तर ही नाशिकमधील आपल्याला नदी बघण्यासाठी भेटते. त्यासोबत वैतरणा, भीमा, गिरणा, कश्यपी, दारणा इत्यादी नद्या महत्त्वाच्या नाशिकमध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटतात. म्हणजेच नाशिकमधून वाहतात असं आपल्याला सांगता येईल. आता यामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख झालेला. गोदावरी नदी नाशिकमधील खूपच महत्त्वाची नदी असणार आहे. तर यावरती तुम्हाला प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे. व्हेरी IMP गोदावरी नदीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार असं मला वाटत आहे. तर गोदावरी नदीचा उगम कोठे होतो असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर गोदावरी नदीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो, जे की महाराष्ट्र राज्यात आहे, सर्वांनाच माहिती आहे. पुढे आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्याला त्याविषयी सविस्तर माहिती पुढे सांगणार आहे. त्यासोबत गोदावरी नदीविषयी महत्त्वाचा पॉईंट आहे. गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे देखील म्हणतात. गोदावरी नदीचे जुने नाव काय, नाहीतर गोदावरी नदीचे दुसरे नाव काय असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर गोदावरी नदीलाच दक्षिण गंगा असे देखील म्हणतात. हे या नदीचं जुनं नाव आहे असं देखील आपल्याला सांगता येईल. मित्रांनो त्यासोबत गोदावरी नदीची लांबी किती यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर एकूण लांबी 1450 किलोमीटर आहे असं आपल्याला सांगता येईल. पुढे आपल्याला अजून महत्त्वाचं गोदावरी नदीचे जुने नाव काय, जसं मी तुम्हाला सांगितलं तर गोदावरी नदीला जुनं नाव आहे दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा. आपल्याला हे दोन्ही नाव माहिती असणं गरजेचं असणार आहे. हे दोन नावं आपल्याला गोदावरी नदीचे जुने नाव आहे असं सांगता येईल, दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा. चला पुढे आपल्याला असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की गोदावरी नदी ही किती जिल्ह्यातून वाहते. तर आपल्याला सांगता येईल ही एकूण 8 जिल्ह्यातून वाहते. किती? 8. हे जिल्हे कोणकोणते? नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, गडचिरोली व नांदेड या 8 जिल्ह्यातून वाहते. आणि त्यानंतर या जिल्ह्यातून वाहून झाल्यानंतर ती पुढे तेलंगणा या राज्यामध्ये प्रवेश करते. महत्त्वाचं काय आहे? 8 जिल्ह्यातून वाहते आणि हे ते 8 जिल्हे. चला पुढे जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जो तालुका आहे, ठीक आहे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यावरती तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न इथं होत आहे. मालेगाव तालुक्याशी इथं संबंधित इथं प्रश्न आहे. मालेगाव कशासाठी ओळखले जाते? तर मालेगाव हे हातमाग उद्योगासाठी आपल्याला सुरुवातीचे केंद्र म्हणून ओळखले जाते असं सांगता येईल. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मालेगावचा जो किल्ला आहे तो कोणी बांधला, नाही तर कधी बांधला यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मालेगावचा किल्ला कोणी बांधला, नाहीतर मालेगावचा किल्ला कधी बांधला. तर मालेगावचा जो किल्ला आहे तो 1740 मध्ये बांधलेला आहे आणि तो कोणी बांधलेला आहे? पेशव्यांचा सेनापती नारो शंकर राजे बहादूर यांनी बांधलेला आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. गेलं तर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाशिक शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनाच माहिती पाहिजे. द्राक्षांसाठी नाशिक शहर प्रसिद्ध आहे.
त्यासोबत आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, इतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये द्राक्ष पिकवली जातात? तर नाशिक झालं, सांगली झालं, पुणे, सातारा आणि जळगाव इथे मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षांची लागवड केली जाते, म्हणजेच पिकवली जाते. बघा पुढील जर विचार केला तर नाशिक प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 5 जिल्हे येतात नाशिक प्रशासकीय विभागामध्ये, आणि ते कोणकोणते त्यांच्याविषयी माहिती ते सर्व सेपरेट आपण एका सेपरेट PDF मध्ये दिलेलं आहे मित्रांनो. बघा हे नाशिक जिल्ह्याचं जे PDF आहे यामध्ये सर्व काही माहिती तुम्हाला दिली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याची माहिती झालं, क्षेत्रफळ, लोकसंख्या, तालुके आणि इतर नाशिक जिल्ह्याबद्दल विशेष काय आहे, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख स्थळे त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती दिली आहे, कोणत्या जिल्ह्यानुसार काय इथं प्रमुख असणार आहे, सर्व जिल्ह्यांनुसार तिथे काय प्रमुख आहे, काय महत्त्वाचं आहे ते सर्व माहिती तुम्हाला इथे दिली आहे. यातून तुम्हाला जास्त प्रश्न येण्याची शक्यता असणार आहे. नाशिक जिल्ह्याचं वैशिष्ट्य झालं, त्यानंतर जर विचार केला तालुक्यानुसार वैशिष्ट्य झालं, त्यानंतर बाकी जर विचार केला तर नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल तुम्हाला काय काय महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये हे जे प्रश्न आहे हे खूपच महत्त्वाचे असणार आहे. ठीक आहे, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे. त्यासोबत अजून एक महत्त्वाच्या नोट्स आपण काढलेल्या आहेत. बघा तुम्हाला या नोट्स ओपन करून दाखवतो. या ज्या नोट्स आहेत आता इथपर्यंत आपण क्वेश्चन बघितले, कशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात नाशिक जिल्ह्यावरती ते आपण बघितले. अजून आपण दुसरा भाग बघणार आहोत. हा आपला पहिला भाग होता. दुसरा भाग लवकरच या चॅनलवरती येणार आहे, नाशिक जिल्ह्यावरील माहिती, तर तो भाग आपल्याला बघायचा आहे. यामध्ये बघा आपण अजून कशा कशाची चर्चा केलेली आहे. नाशिक जिल्ह्याचा जो पण इतिहास आहे, ऐतिहासिक कालखंड त्याविषयी सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे. बघा अशा प्रकारची यावरती तुम्हाला 2-3 प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. तर बघा अशा प्रकारचा याही PDFचा समावेश असणार आहे. बाकी जर विचार केला तर आपण भरपूर नोट्स काढलेले आहेत. आता यामध्ये जर विचार केला यादव काळावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतो. महत्त्वाचे जे पण पॉईंट्स असतील आपण या नोट्समध्ये कव्हर केलेत. मुस्लिम कालखंड झाला यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यामध्येही सर्व आपण पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. सर्व महत्त्वाचे हे सर्व जे पॉईंट्स आहेत ते घेतलेत. मराठा कालखंड आहे, यामध्ये काय महत्त्वाचे पॉईंट्स असणार आहे हे सर्व जे आहेत महत्त्वाचे पॉईंट यामध्ये ॲड केलेले आहेत. आपण दुसऱ्या भागामध्ये सविस्तर चर्चा करणारच आहोत, आणि तसं तुम्ही हे PDF डाउनलोड करून घेऊन आपण हे सर्व अभ्यास करू शकता. ठीक आहे, आता हे PDF तुम्हाला कुठून भेटणार, आणि त्यासोबत अजून आपण पोलीस पाटील या पदासाठी नाशिक जिल्ह्याविषयी जी पण माहिती काढलेली आहे ते तुम्ही या PDF मध्ये बघू शकता. हे 2nd नंबरचं आपलं PDF असणार आहे. यामध्ये सर्व क्वेश्चन टाईप आपल्याला अशा प्रकारची नाशिक जिल्ह्याची माहिती बघण्यासाठी भेटून जाईल. अशा प्रकारचे भरपूर मोठे PDF आहे. यामध्ये सर्व तुम्हाला काय भेटून जाणार आहे. त्यासोबत परीक्षेच्या पॅटर्ननुसार आपण नाशिक जिल्ह्यासाठी काही नोट्स काढलेल्या आहेत, त्या नोट्सबद्दल माहिती देत आहे. बघा पोलीस पाटील या पदासाठी नाशिक जिल्ह्यासाठी आपण काय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत. जर विचार केला पोलीस पाटील या पदाचा तर एकूण 80 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. 80 प्रश्न 80 गुणांसाठी. यामध्ये जर विचार केला तर आपल्याला सामान्य ज्ञान, गणित, त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती म्हणजे जिल्ह्याची माहिती, त्यानंतर चालू घडामोडी. तर या सर्व 5 विषयानुसार हे जे 5 विषय इथे दिलेले आहेत अभ्यासक्रमासाठी, या सर्व 5 विषयानुसार आपण आपल्या नोट्स काढलेल्या आहेत. जर विचार केला नाशिक जिल्ह्यासाठी काढल्यात, धुळे जिल्ह्यासाठी काढल्यात, त्यासोबत सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा या सर्व जिल्ह्यांच्या आपण PDF काढलेल्या आहेत पोलीस पाटील या पदभरतीसाठी. यामध्ये जर विचार केला तर बघा अशा प्रकारचे हे PDF असणार आहे. सर्व सेपरेट PDF असणार आहे. यामध्ये जर विचार केला तर मागील क्वेश्चन पेपर झालं, संभाव्य प्रश्न संच झालं, त्यानंतर जर विचार केला करंट अफेअर झालं. नाशिक जिल्ह्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार. तर 1 ऑक्टोबर 2022 ते 11 ऑक्टोबर 2023 यामध्ये आपल्याला हे सर्व एका वर्षाचा PDF भेटणार आहे, जेणेकरून करंट अफेअरवरती तुम्हाला 10 ते 15 प्रश्न विचारले जाणार. त्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. त्यासोबत तुम्हाला नाशिक जिल्ह्याची संपूर्ण माहिती भेटणार आहे. लेटेस्ट आपण हे जे PDF व्हिडिओमध्ये बघितले हे सर्व तुम्हाला त्यामध्ये भेटून जाणार आहे मित्रांनो या नोट्समध्ये. बघा त्यासोबत जर विचार केला तर पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य आणि पोलीस पाटलाबद्दल इतर जी पण माहिती आहे त्याविषयी तुम्हाला इथं माहिती दिली आहे. हे सर्व पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य यावरती जे प्रश्न येतात ते सर्व यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे जर विचार केला गणित, बुद्धिमत्ता झालं, त्यासोबत GK झालं. GK साठी आपण काय प्रश्नसंच बनवलेत. हे प्रश्नसंच तुम्हाला IMP प्रश्नसंच यामध्ये भेटून जाणार आहे. त्यासोबत पुढे गणित, बुद्धिमत्ता झालं, मागील प्रश्नपत्रिका झालं. हे सर्व काही आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला 10 ते 11 PDF भेटणार आहे. आतापर्यंत 10 ते 11 PDF आपल्याकडे झालेत नाशिक जिल्ह्यासाठी, आणि इतर कोणत्याही जिल्ह्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल पोलीस पाटील या पदभरतीची तर त्यासाठी आपण एकूण 10 ते 11 PDF आतापर्यंत तयार केलेले आहेत.
हे PDF सर्व तुम्हाला या नंबरवरून भेटणार आहे। त्यासाठी आपण पेमेंट ठेवलेले 199 रुपयाचं। किती? 199 रुपयाचं। 199 रुपयाच्या पेमेंटमध्ये तुम्हाला हे सर्व काही स्टडी मटेरियल दिलं जाणार आहे अभ्यास करण्यासाठी। आपल्याकडे जस्ट आता 2 ते 3 दिवस राहिले जास्तीत जास्त, आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करण्यासाठी हे जे PDF मिळवण्यासाठी आपल्याला या नंबरवरती फोनपे, गुगल पे नाही तर पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं 199 रुपयाचं। आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। त्यानंतर सर्व हे जे स्टडी मटेरियल आपण काढलेलं आहे ते तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये दिलं जाणार आहे। यामध्ये सामान्य ज्ञान झालं, गणित झालं, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य झालं, गणित बुद्धिमत्ता झालं, स्थानिक परिसराची माहिती ती झालं, चालू घडामोडी झालं, हे सर्व 5 विषयांचे जे आपण स्टडी मटेरियल काढलेलं आहे ते सर्व काही तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यासाठी 91 39 64 31 99 या मोबाईलच्या डायरेक्टली आपल्याला फोनपे, गुगल पे, पेटीएमच्या माध्यमाने कोणत्याही माध्यमाने ऑनलाईन माध्यमाने तुम्हाला 199 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला लगेच सर्वचे सर्व PDF सेंड केले जातील। त्यासाठी तुम्ही हे PDF वापरू शकता। तर बाकी अशा प्रकारची नाशिक जिल्ह्याबद्दल माहिती सविस्तर आपण त्यावरची चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। दुसरा भाग आपण लवकरच घेण्याचा प्रयत्न करूया। अजून एक आपल्याकडे प्रश्नपत्रिका हाती लागली आहे गोंदिया जिल्ह्याची, ते आपण सर्व स्पष्टीकरणासोबत उद्या सोडून या चॅनलवरती अपलोड करणार आहोत। तर त्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल ती लाईक क्लिक करून घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।